नमस्कार. वडगाव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वडगाव नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8मध्ये आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8च्या अपक्ष उमेदवार ललिता संतोष माळी यांच्या वार्डामध्ये आलेलो आहोत. मला सांगा, या ठिकाणी निवडणूक लढत असताना आपला अजेंडा काय असणार आहे? प्रभाग क्रमांक 8 या प्रभाग क्रमांक 8मध्ये मी, माझी मिसेस, माझी पत्नी ललिता संतोष माळी हिचा मी जवळजवळ 3 महिन्यापासून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता महिला उमेदवारामधून. खरं बघायला झालं तर या प्रभागामध्ये निवडणूक लढवत असताना एक उच्च शिक्षित, अभ्यासू, सुसंस्कृत असा उमेदवार या प्रभागात देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मात्र काही अनुषंगानं बघितलं तर ही निवडणूक लढवताना माझ्या मिसेसचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ही निवडणूक लढवण्याचा मी निर्धार केला. या प्रभागामध्ये विविध विकास कामे आहेत. विविध विकास कामे मी या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहेत. या ठिकाणी मी माळी गल्लीमधील पिसे गल्ली, कावडी गल्ली या भागातील रस्ता असेल किंवा माळी गल्लीमधील रस्ता असेल, ही जवळजवळ 11 लाख रुपयाची कामे मी माझ्या विशेष प्रयत्नातून मंजूर करून आणलेली आहेत ही माझ्या प्रभागामध्ये. त्याचबरोबर वडगाव शहरातील बरीच विकास कामे करण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी या निवडणुकीसाठी उभारण्याचा निश्चय केला आणि या प्रभागामध्ये असेल किंवा वडगाव शहरातील विविध विकास कामांसाठी असेल, मी एक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी माझ्या मिसेसचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर या प्रभाग 8च्या अपक्ष उमेदवार ललिता माळी यांच्याशी बोलतोय आपण. मला सांगा, या ठिकाणी आपण निवडणूक लढत असताना तुमच्या या मतदारसंघाविषयी ध्येयधोरण काय असणार आहे? नमस्कार, मी ललिता संतोष माळी. मी प्रभाग 8मधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे. तर या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी मुबलक देणे. त्याचबरोबर जे अतिक्रमित जागा आहेत त्या जागा नियमित करणे आणि तशाच त्या जागा नियमित करण्यासाठी शासन दरबारी तो पाठपुरावा करून तो जागा नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार. त्याचबरोबर ज्या महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यासाठी प्रत्येक महिलाच्या हाताला काम असावं आणि ते काम मिळण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेसंबंधित पाठपुरावा करण्यासाठी, तसेच त्यांची शिबिरं घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण नगरसेविका दरबार भरवणार. त्याचबरोबर युवक आणि युवतीसाठी कला क्रीडा क्षेत्रामध्ये महोत्सव भरवण्यासाठी मी प्रयत्न करणार. तसेच त्यांना नवीन प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी प्रयत्न करणार. तसेच अंबाबाई मंदिरातील धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रभाग 8 आणि वडगाव शहरातील सर्वांगीण विकासासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी माझ्या बॅट या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजयी करावी ही विनंती.